यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि आता सुनेत्र पवार विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत। राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी विधान भवनामध्ये आता सुनेत्र पवार पोहोचलेले आहेत। राज्यसभेचा उमेदवार नेमका अजित पवार गटाचा कोण असेल या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत ते गेल्या काही दिवसांपासून सुरू होते आणि अनेक नावं चर्चेत होते। त्याच्यामधलं महत्त्वाचं नाव ते म्हणजे सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, पार्थ पवार अशी अनेक नावं जी आहेत ती चर्चेत होती। मात्र सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, नक्कीच वृषाली, अवघ्या काही वेळापूर्वी सुनेत्राताई पवार या विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत इतर जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंत्री आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। आपण पाहिलं की बऱ्याच जणांच्या नावाची चर्चा होती राज्यसभेसाठी, त्यापैकी पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या देखील नावाची चर्चा होती। मात्र सुनेत्रा पवार यांना आता ही उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये त्या सचिवांच्या कार्यालयात जातील, त्या ठिकाणी राज्यसभेसाठी अर्ज भरतील आणि त्यांची राज्यसभेची जी उमेदवारी आहे आणि त्यासोबतच त्यांचे राज्यसभा खासदारपद जे आहे ते सुद्धा आता निश्चित मानलं जात आहे आणि बिनविरोध निवडणूक होईल असं सुद्धा बोललं जात आहे। आपण पाहतोय या ठिकाणी एक नरेटिव्ह जे आहे ते गेल्या काही वर्षांपासून सेट करण्याचा जो प्रयत्न आहे तो राष्ट्रवादीबाबत आणि अजितदादांबाबत स्पेशली होत होता, तो म्हणजे की त्यांच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती निवडून येणार नाही आणि ज्या ज्या वेळी निवडणूक लढवली गेली, मग ती पार्थ पवार असू द्या किंवा सुनेत्राताई असू द्या, यांचा पराभव त्या ठिकाणी झाला। त्यामुळे कुठे ना कुठेतरी सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेब यांचं जे नाव आहे ते बारामतीमधून घेतलं जात आहे वारंवार आणि त्यांचाच तो गड आहे असं देखील बोललं जाते। पण याचा जो थेट फटका आहे तो महायुतीमध्ये असलेल्या अजितदादा पवार यांच्या पक्षाला आणि त्यांना स्वतःला सुद्धा, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच नरेटिव्ह ब्रेक करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आणि हेच कारण आहे की आता सुनेत्राताई पवार यांना या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी दिली जाते आणि त्यामुळे आता सुप्रियाताई सुळे वर्सेस सुनेत्राताई पवार असा नणंद भावजायाचा जो सामना आहे तो आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कुठे ना कुठेतरी एक संजीवनी जी आहे ती या राज्यसभा उमेदवारीच्या माध्यमातून देण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीचा आहे असं बोललं जातं। आपण पाहतोय या ठिकाणी सुनेत्राताई पवार दाखल झालेले आहेत, त्यासोबतच अनिल पाटील जे मदत पुनर्वसन मंत्री आहेत ते पोहोचलेले आहेत, महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, इतर नेते पदाधिकारी सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता आत गेलेले आहेत। अवघ्या काही वेळामध्ये ते बाहेर येतील आणि त्यावेळी आपली काय प्रतिक्रिया देणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। अजित पवार हे सुद्धा काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि मुख्यमंत्री सुद्धा येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे राज्यसभेवर आता प्रफुल्ल पटेल यांच्या जागी सुनेत्राताई पवार यांची वर्णी लागली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। नक्कीच गिरीश, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सुनेत्रा